पुणे जिल्ह्यातील चाकण औद्योगिक परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। MIDC मधून एका तरुणाचं अपहरण करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। मात्र पोलिसांनी वेळीच कारवाई करत 6 जणांच्या टोळीला अटक केली आहे। चाकण औद्योगिक क्षेत्रात गुन्हेगारीचे धाडस दिवसेंदिवस वाढत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय। वासुली गावच्या हद्दीमध्ये असलेल्या अमेझॉन कंपनीच्या गेट समोरून एका तरुणाचे सिने स्टाईलने अपहरण करण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली होती। 12 तारखेला रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास ऋषिकेश दिलीप कल्हाटकर वय वर्ष 26 हा तरुण अमेझॉन कंपनीच्या गेटवर उभा होता। त्याच वेळी जुन्या भांडणाच्या रागातून आरोपींनी संगनमतानं त्याला जबरदस्तीनं थार गाडीत कोंबलं आणि अज्ञात स्थळी पळवून नेलं। अपहरणानंतर आरोपींनी ऋषिकेशला जीवे मारण्याच्या उद्देशानं बेदम मारहाण केली। या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। या प्रकरणाची माहिती मिळताच उत्तर म्हाळुंगे पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला। विशेष पथक तयार करून सोमवारी पहाटेच 6 आरोपींना जेरबंद करण्यात आलं। सागर बाळू जावळे, नितीन संजय थिटे, सौरभ उर्फ सोनिया ढोरे, अजय भरत गोपाळे, कुणाल प्रशांत चव्हाण, ओंकार दशरथ कोरडे यांना अटक करण्यात आलेली आहे। या गुन्ह्यातील एका विधिसंघर्षित बालकावरही कारवाई करण्यात आलेली आहे। या प्रकरणी समर्थ उर्फ सोन्या माणिक तावरे यांनी उत्तर म्हाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केलेली आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून या टोळीमागे आणखीन कोणी आहे का याचा शोध घेतला जात आहे। चाकण MIDC मधील ही घटना औद्योगिक सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे। पोलिसांची कारवाई वेगवान असली तरी गुन्हेगारांचे वाढते धाडस चिंतेचा विषय ठरत आहे।